नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 12वीची तिसरी कविता पोएम द इंच कॅप रॉक. तर चला बघूया काय आहे. द इंच कॅप रॉक ही जी पोएम आहे ती लिहिली आहे रॉबर्ट साउथी. ॲक्च्युली ही जी काही पोएम आहे ती एक बॅलेड आहे. ती बॅलेड म्हणजे काय ते आपण बघूया, पण त्यापूर्वी आपण अभ्यासूया रॉबर्ट साउथी जो रायटर आहे त्यांनी काय केलं किंवा त्याचं काय लिटररी करिअर काय आहे. इंट्रोडक्शन आपण आता बघूया. रॉबर्ट साउथी ही बोर्न इन 1774 अँड डाईड इन 1843. 1774 साली जन्म झाला आणि 1843 साली त्यांचा मृत्यू झाला. ही वॉज बोर्न इन ब्रिस्टॉल इंग्लंड. त्यांचा जन्म झाला ब्रिस्टॉल या शहरात इंग्लंड या देशामध्ये. ही वॉज द सन ऑफ ड्रॅपर. ते एका ड्रॅपरचे सन होते. ड्रॅपर म्हणजे काय, जे कपडे वाळवतात आणि कपडे विकण्याचं काम करतात. सेल द क्लोथ्स अँड ड्राय गुड्स. वस्तूंना वाळवणे तसेच कपडे विकण्याचं काम जे करतात त्यांनाच काय म्हणतात, तर ड्रॅपर असं म्हणतात. तर तो एका ड्रॅपरचा मुलगा होता. अँड एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बॅलिओल कॉलेज ऑक्सफर्ड. त्याचे वडील जे आहे ते एज्युकेटेड होते. कुठून? वेस्टमिन्स्टर स्कूल अँड बॅलिओल कॉलेज ऑक्सफर्ड येथून. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1830 टू 1843. तो एक पोएट लॉरेट होता इंग्लंडमधील 1813 टू 1843. तो एक लॉरेट पोएट म्हणजेच काय, एक राजकवी म्हणून तो त्यांनी काम बघितलं 1813 ते 1843 पर्यंत. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेलिंगम, बेनहेम, बिशॉप हॅटो, द इंच कॅप रॉक एक्सेट्रा आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. आता त्याच्या काही या काही पोएम आहेत त्या खूप पॉप्युलर होत्या. कोणासाठी? तर स्कूल चिल्ड्रनसाठी, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी. कुठल्या? द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेमहेम, बिशॉप हॅटो अँड द इंच केप रॉक. तर आपण आज इंच केप रॉक म्हणजे फेमस पोएम आपण अभ्यासणार आहोत. बघा, द इंच केप रॉक इज अ बॅलेड. मग बॅलेड, आता बॅलेड हा शब्द इथं आलेला आहे. बॅलेड म्हणजे नेमकं काय? बॅलेड म्हणजे एक थोडक्यात अशी प्रकारची पोएम की जी खूप लांब असते, खूप मोठी अशी असते आणि त्यातून काहीतरी स्टोरी, काहीतरी मेसेज दिलेला असतो. त्याला काय म्हणतात, तर बॅलेड असं म्हणत असतात. ज्याप्रमाणे आपल्याकडं पोवाडा असतो त्याप्रमाणेच इंग्लिशमध्ये जसं आपण मराठीत पोवाडा म्हणतो त्यालाच इंग्लिशमध्ये बॅलेड असं म्हणतात. इट इज द स्टोरी ऑफ 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on the Inch Cape. It is the story of the 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inch Cape. ही एक 14व्या शतकातली स्टोरी आहे. ज्यावेळेस एक अबॉट म्हणजे धर्मगुरू थोडक्यामध्ये किंवा मठाधिपती, त्यांनी काय केलं तर एक वॉर्निंग बेल इन्स्टॉल केली होती. ओके, इंच पॉक ऑन अ notorious sandstone reef about 11 miles off the east coast of Agnes, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. त्यांनी ती इंच केप ही बेल बसवली. कुठे बसवली? तर बेल रॉक यांच्या ताब्यात असलेल्या ईस्ट कोस्ट ऑफ अँगस, स्कॉटलँड, नियर दंडी रीफ आहे की नाही, इथे त्यांनी काय केली तर ती इंच केप बसवली होती. थोडक्यात लक्षात घ्यायचं आपल्याला की इंच केप संदर्भात पोएम आहे. इंच केप म्हणजेच काय, तर एक प्रकारचा घंटा जो बसवला जातो. ओके, साऊथी वॉज इन्स्पायर्ड बाय द legendary story of pirates who removed the bell on the Inch Cape rock placed by the abbot of Aberbrothock. आता ही जी पोएम आहे की नाही, ती साऊथीची जी पोएम आहे ती इन्स्पायर आहे कशापासून? एक लेजेंडरी स्टोरी, एक दंतकथा, ज्यामध्ये काय तर पायरेट म्हणजे समुद्र प्रवास करणारे जे काही समुद्री खलाशी असतात त्यांना पायरेट म्हणतात.
हू रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप, ज्यांनी काय केली ती तर इंचकेपची जी की इंचकेपवरची जी बेल आहे ती रिमूव्ह केली. इंचकेप रॉकवरची जी बेल आहे ती रिमूव्ह केली. जी कोणी बसवली होती, ॲबॉट ब्रॉथॉक यांनी बसवलेली होती. ॲबॉट म्हणजे तुम्हाला मी सांगितले मठाधिपती, हे ख्रिश्चन धर्मातील जे मठाधिपती असतात त्यांना ॲबॉट असं म्हणतात. The poem gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. आणि पोएममधून आपल्याला एक गोष्ट समजते, ती म्हणजे काय की जे लोक वाईट करतात आहे की नाही, दोज हू डू रॉंग थिंग्स, जे लोक वाईट गोष्टी करतात, विल मीट विथ ड्यू पनिशमेंट, त्यांना तशा प्रकारचीच काय होते तर शिक्षा ही मिळते. जे लोक चुकीच्या गोष्टी करतात त्यांना योग्य शिक्षा मिळते, अशी या कवितेतून आपल्याला काय मिळतो तर संदेश मिळत आहे. तर आपण सुरुवात करूया कवितेला. तर बघा, पहिला जो स्टांजा आहे तो मी वाचतोय, समजून घेऊया आपण. नो स्टिअर इन द इयर, नो स्टिअर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी, हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन, her keel was steady in the ocean. याचा अर्थ असा होतोय की नो स्टिअर इन द एअर, स्टिअर म्हणजे हालचाल करणे. ओके, हवेमध्ये कुठल्याही प्रकारचा हालचाल नव्हती, त्याच प्रमाणात हवेत तसंच सागरामध्ये कुठल्या प्रकारची हालचाल चालू नव्हती. नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी, कुठल्या प्रकारची हालचाल हवेत नव्हती आणि सागरामध्ये म्हणजे त्या समुद्रातही नव्हती. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी, आणि शिप म्हणजे जो जहाज आहे जो जशाला तसाच उभा होता, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची हालचाल झालेली नव्हती. ॲज स्टिल, स्थिर, तशा प्रकारे तो जो आहे गतिशील गतिहीन असा शांत अशा प्रकारे तो जहाज उभी होती. हर सेल फ्रॉम हेवन रिसीव नो मोशन, हर किल वॉज स्टेडी इन द ओशियन. जे काही आता सेल्स म्हणजे काही जे काही जहाज हाकलण्यासाठी जे काही पाल असतात आहे की नाही, जहाज वल्लवण्यासाठी जे काही पाल असतात, तर ते पण सुद्धा काय होते तर हेवन रिसीव्ड नो मोशन, त्यांना कुठल्या प्रकारची गती मिळत नव्हती. हर किल वॉज स्टेडी इन द ओशियन, आणि त्यांची जे काही किल म्हणजे काय, एक लाकडी कणा, पोलादी किंवा लाकडी कणा ज्याला असेल जहाजाचा, त्याला सुद्धा कुठल्या प्रकारची गती तिथून मिळत नव्हती. उलट तिची जागा जी की निश्चित गेली होती, म्हणजे त्या जागेहून तो काही जहाज तिथून काही हलत नव्हता. हा जो पहिला स्टांजा आहे त्यामधून आपल्याला दिसतंय असं की वाक्यामध्ये आपलं या स्टांजामध्ये सी बी मोशन ओशियन, ए बी बी अशी रायमिंग स्कीम आहे. तर सी बी हे रायमिंग वर्ड्स आहेत, सी बी मोशन ओशियन. त्याचबरोबर एक अलंकार सुद्धा आपल्याला दिसतोय, फिगर ऑफ स्पीच, तो म्हणजे द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. ॲजचा वापर झालेला आहे, म्हणजे कम्पॅरिझन आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की इथं एक्झाम्पल आपल्याला दिसतं कशाचं, एका सिमिलीचं उदाहरण सुद्धा आपल्याला दिसणार आहे. पुढचा स्टांजा आपण बघूया. विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक, द waves float over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की तिथल्या ज्या लाटा असतील त्या इंचकेपवर, या लाटा कशा आहेत तर शांतपणे वाहतात, कुठल्या प्रकारचा साऊंड नाही, त्याचा आवाज नाही किंवा कुठल्या प्रकारचा साईन ते देत नाही आहेत. द वेव्स फ्लोट ओव्हर, आणि त्या कशा होतात इंचकेपवरून काय होत आहेत तर वाहत आहेत. सो लिटल दे रोज, खूप हळू त्या उंच होत आहेत, खूप हळूवार त्या मोठ्या होत आहेत किंवा मग रोज वाहत आहेत. सो लिटल दे फेल, हळूवार त्याला तिथे जाऊन त्या इंचकेपवरून त्या वाहत आहेत. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल, काय सांगतायत ते, आणि जे काम ते लाटांचं होतं ते म्हणजे काय की त्या ठिकाणी खडक आहे आणि त्यातून ते इंचकेप बेल, ती बेल वाजवावी, ते सुद्धा त्याच्याकडून होत नव्हतं. इतकी शांतता तिथे होती.
The abbot Aberbothok had placed that bell on the Inchcape rock. जे की अबॉट म्हणजे तुम्हाला सांगितलंय की मी जो काही धर्मगुरू असेल किंवा मठाधीश असतील, कशाचे मठाधीश ॲबरब्रोथोक, ते स्वतः एक मॉन्क, एक भिक्षू होते, ज्यांनी काय केलं तर इंचकेप येथे एका बॉयवर घंटा बसविला होता. ऑन अ बॉय इन द स्टोम इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग. आणि वेव्सवर तो काय करायचा तर वॉर्निंग द्यायचा, वाजायचा. अशा प्रकारे त्या अबॉटने काय केला होता तर तो तिथे बसवलेला होता, जेणेकरून काय होईल की समोरचा येणारा व्यक्ती असेल तर त्याला काय होईल त्याबद्दल माहिती मिळेल की इथं काय आहे, रिफ म्हणजे काय थोडक्यामध्ये इथं खडक आहे, अशा प्रकारची माहिती त्यांना मिळेल. आणि या घंटेचा उद्देशच हा होता की त्यांनी काय करावं तर खलाशांना एक जाणीव करून द्यावी की इथे काय आहे तर खडक आहे म्हणून. चला तर पुढच्या आपण स्टांजाकडे जाऊया. एकंदरीत आतापर्यंत काय दिसतंय बघा. वेन द रॉक वॉज हाईड बाय द सर्ज स्वेल म्हणजेच सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ सी. ज्यावेळेस अचानकपणे काय होईल, खूप जास्त पाण्याची पातळी वाढेल आणि रॉक म्हणजे जो काही ते काही खडक आहे तो काय होईल पाण्याखाली बुजून जाईल किंवा दिसणार नाही पाण्यामध्ये. द मारिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. मारिनर्स म्हणजे खलाशी, नावाडी. मारिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. त्यांना काय होईल तर वॉर्निंग बेल ऐकू येईल त्या खडकावरची, म्हणजे त्या खडकावरची खडकावर जी वॉर्निंग बेल लावलेली आहे ती काय होईल त्यांना ऐकू येईल. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. पेरिलस मीन्स डेंजरस. आणि त्यांना माहिती होईल की समोर काय आहे तर कुठला तरी डेंजरस, पॅरिलियस म्हणजे डेंजरस असा रॉक समोर आहे. अँड ब्लेस्ड द अबॉट ऑफ ॲबरब्रोथोक. आणि त्यामुळे ते जे की खलाशी असतील ते काय करतील तर एक ब्लेस्ड म्हणजे एक ब्लेसचाच ओल्ड इंग्लिशमध्ये ब्लेसलाच ब्लेस्ड असे म्हणत होते. जे काय करतील तर त्या जो काही अबॉट आहे, धर्मगुरू आहे, देवाचा मठाधिपती, त्यांना काय करेल तर ब्लेसिंग देईल त्यांच्या, किंवा त्यांचं नाव चांगल्या प्रकारे तो घेईल. पुढचा स्टांजा बघूया आपण, वाचतोय मी अगोदर. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. जो सूर्य आहे तो काय तर एका वॉज शायनिंग गे, सन इन हेवन म्हणजे स्वर्गात किंवा मग आकाशात असा सूर्य चमकतो आहे, खूप असा आनंदाने तो चमकत आहे. शाईन म्हणजे चमकणे. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि त्या दिवशी सगळा दिवस कसा होता, खूप जॉयफुल, आनंदी होता. द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे विल्म राऊंडेड. आणि जे काही सी बर्ड्स असतील, समुद्री पक्षी असतील, ते काय करत होते तर खूप आनंदाने खूप ओरडत होते आणि विल राऊंड म्हणजेच फेऱ्या ते मारत होते त्या समुद्रावर. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. आणि त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा खूप असा किलबिलाट किंवा मग आनंद आपल्याला दिसत होता. अशा प्रकारचा तो सुंदर दिवस होता. म्हणजे या स्टांजाबद्दल, त्या दिवसाबद्दल वर्णन केलेलं आहे की दिवस कसा खूप शायनिंग होता, आनंदी होता. त्याचबरोबर पक्षी जे होते ते खूप फेऱ्या मारायचे, खूप ते ओरडायचे आणि खूप आनंदी असे ते होते. बघा पुढचा स्टांजात काय दिलेलं आहे बघा. या स्टांजामध्ये कवी काय सांगतोय. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन a darker speck on the ocean green. Sir Ralph the rower walked his deck and he fixed his eyes on the darker speck. आता सर राल्फ रोवर हा काय एक पायरेट आहे, म्हणजे समुद्री खलाशी आहे. आणि त्याला काय झालं तर इंचकेप बेल तिला तिथून दिसून आली. द बॉय ऑफ द इंचकेप बेल, त्याला ती तिथे दिसली आणि ती त्या ग्रीन, आता ओशन हा हिरवा, त्या हिरव्यागार ओशनमध्ये त्या खडक कसा असेल, हिरवा असेल, आणि त्यावरची जी बेल आहे ती त्याला काहीतरी काळ्या डॉट सारखी त्याला ती दिसली. डार्कर स्पेक म्हणजे अ टायनी डॉट. आणि ते बघून सर राल्फ द रोवरने कधी बघितली, ज्यावेळेस तो त्या जहाजाच्या डेकवर चालत होता त्यावेळेस त्याला ते दिसलं. आणि फिक्स्ड हिज आय, आणि त्याने त्याचे पूर्ण लक्ष त्या डार्कर स्पेककडे दिलं. नंतर पुढच्या पॅराग्राफमध्ये बघा काय दिलंय. ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग, हिज हार्ट
was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. बघा तर स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे या ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग इट मेड हिम विसल इट मेड हिम सिंग हिज हार्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस बट द रोवर्स मिर्थ वॉज विकेडनेस. आता ते डॉट बघितल्यानंतर ती बेल बघितल्यानंतर ही वॉज चिअर्ड, त्याला खूप आनंद झाला. अँड इट मेड हिम विसल, तो शिट्ट्या वाजायला लागला. इट मेड हिम सिंग, त्या डॉट बघितल्यानंतर किंवा ती बेल बघितल्यानंतर त्याला इतका आनंद झाला की तो शिट्ट्या आणि गाणं म्हणायला लागला. हिज हार्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस, त्याचं हृदय खूप भरून आलं, खूप आनंद त्याला झाला. बट द रोवर्स मिर्थ वॉज विकेडनेस, त्याचा जो आनंद होता तो कसा होता तर दुष्टपणाचा होता, म्हणजे वाईट त्याचा आनंद होता, म्हणजे त्याला काहीतरी वाईट कृत्य करायचंय अशा प्रकारच्या आनंदात तो हसत होता, अशा प्रकारचा आनंद त्याला झालेला होता. पुढचा स्टांजा काय दिलाय बघा, रीड करतोय मी, अगोदर रीड करूया नंतर समजून घेऊया. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लूट quoth he, my men put out the boat and row me to the Inchcape rock and I will plug the boat of Aberbrothok. आता इथे दिसतंय आपल्याला की त्याची जी काही नजर होती त्या याच्याकडे होती, कशाकडे, त्या बेलकडे होती. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट, जी तरंगत होती इंचकेप फ्लोटवर त्याच्याकडे त्याची नजर होती. कोथ मीन्स सेड, इंग्लिश ओल्ड इंग्लिशचा शब्द आहे, त्याचा अर्थ होतो सेड. माय मॅन पुट आउट द बोट, त्याच्या लोकांना तो सांगतोय की चला त्या माझी बोट जी आहे त्याच्याकडे वळवा. अँड रो मी टू द इंचकेप रॉक, आणि मला त्या इंचकेप रॉककडे घेऊन चला. अँड आय विल प्लग द बॉट ऑफ ॲबरबॉथक, मी काय करतोय तर त्या ॲबरबॉथक आहे, अबॉट आहे धर्मगुरू, त्याला मला काय करायचं तर त्रास द्यायचा आहे. कॉज पेन ऑर ट्रबल, मला काय करायचं आहे त्याला अडचणीत आणायचं आहे त्या अबॉटला, म्हणजे त्या मठाधिपत्याला मला काय करायचं तर अडचण निर्माण करायची आहे, मला त्या इंचकेप रॉककडे घेऊन चला. पुढच्या स्टांजा त्याच्या पुढे काय होतंय बघा. द बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रो अँड टू द इंचकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंड ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लूट. खूप वाईट माणूस सर राल्फ, त्यांनी काय केलं बघा, त्याचे जे खलाशी मित्र असतील बोटमेन, त्यांनी काय केली तर त्यांची जी काही बोट आहे त्याकडे वळवली, कुठे, त्या इंचकेप रॉककडे. अँड टू द इंचकेप रॉक दे गो, आणि ते इंचकेप रॉककडे निघाले. सर राल्फ बेंड ओव्हर फ्रॉम द बोट, आणि सर राल्फ जो आहे तो काय झाला तर बोटवरूनच तो वाकला, बेंड म्हणजे वाकणे. अँड ही कट द बेल, आणि तिने काय केली तर ती बेल कट केली, जी इंचकेपवर तरंगत होती, ती बेल तिने काय केली तर तोडून टाकली. ही कट म्हणजे तिने ती काय केली तर कट करून टाकली. पुढचा स्टांजा काय आहे, डाऊन संक. आता त्या याने कोणी सर राल्फने ती काय केली तर घंटा तोडून टाकलेली आहे. तर नंतर काय होतंय, डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड, द बबल रोज अँड बस्ट अराउंड. आता ती घंटा तोडल्यानंतर ती काय झाली तर पाण्याच्या, समुद्राच्या पाण्यामध्ये ती बुडायला लागली. द बबल रोज बस्ट अराउंड, आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे बबल्स हे निघायला लागले आणि ती फुटली. द कोथ सर राल्फ द नेक्स्ट हू कम टू द रॉक. कोथ सर राल्फ म्हणतायत, द नेक्स्ट हू कम टू द रॉक, जो कोणी याच्यानंतर या रॉकवर येईल, वोंट ब्लेस द अबॉथ ऑफ आर्बरबॉथक, तर तो काय करणार नाही, कुठल्या प्रकारचे आशीर्वाद अबॉथसाठी, या धर्म मठाधिपत्यासाठी कोणीही, त्या मठाधिकाऱ्यासाठी कोणीही काय करणार नाही तर आशीर्वाद मागणार नाही, किंवा कोणी त्याला ब्लेसिंग हे देणार नाही. अशा प्रकारचं वाईट कृत्य ह्या सर राल्फने यांनी केलेलं आहे. Sir Ralph the rover sailed away. He scoured the sea for many a day, and now grown rich with plundered store, he steered
हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शुअर. नाव आता याच्यात काय होतं बघा की सर राल्फ रोवर जो आहे तो तिथून निघून जातो. ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे. स्कोर्ड म्हणजे काय, ट्रॅव्हल फ्रीली म्हणजे अतिशय आनंदाने एनर्जेटिकने तो काय करतोय तर आता समुद्रावर प्रवास करतोय. तर आनंद आहे ती बेल तोडण्याचा, बरं हे लक्षात ठेवा आपण. अँड नाव ग्रोन रिच विथ प्लंडर स्टोर. आणि आता तो खूप मोठा झालेला आहे, रिच झालेला आहे. कशामुळे, त्याच्या लूटमारीमुळं. प्लंडर्ड स्टोअर म्हणजे काय तर लूटिंग म्हणजे लूट करणं, बिग अमाऊंट चोरणं. ही स्टिअर्ड हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. आणि तो पुन्हा आता त्याची नजर कुठं आहे तर स्कॉटलँड शोअर म्हणजे स्कॉटलँडकडे तो आता पुन्हा वापस निघालेला आहे. पुढचा स्टांजा काय आहे. सो थिक अ हेज ओ spreads the sky, they cannot see the sun, they cannot see the sun on high. The wind hath blow a gale all day, at evening it hath died away. hath म्हणजे हॅज, आता आपण ज्याला हॅज म्हणतो त्यावेळेस त्याला हॅथ असं म्हणायचे. सो थिक अ हेज, हेज म्हणजे होतं की विरळ धुकं, म्हणजे खूप असं धुकं हे आकाशात पसरलं होतं. दे कॅनॉट सी द सन, ते कॅनॉट सी द सन, त्यांना सन हा दिसत नव्हता, खूप उजेडही खूप आता अस्पष्ट झालेला होता. द विंड हॅज आपण तिथं म्हणूया हॅथ म्हणजे हॅज. द विंड हॅज ब्लो अ गेल ऑल ओव्हर. आणि हवा ही खूप जोराने वेगाने सुटलेली होती. स्ट्रॉंग विंड ज्याला आपण म्हणतो, खूप जोराची हवा सुटलेली होती. गेल म्हणजे वेगाची हवा, वादळासारखी हवा. ॲट इव्हिनिंग इट हॅज डाईड अवे. आणि ही जी हवा होती ती संध्याकाळपासून इतक्या जोरामध्ये वाहत होती. बघा आता पुढचा स्टँडा. ऑन द डेक द रोवर टेक हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. कॉथ सर राल्फ, इट विल बी लाइटर सून, फॉर देर इज अ डाऊन ऑफ द रायझिंग मून. ऑन द डेक द रोवर टेक हिज स्टँड. आणि आता काय झालं तर रोवर म्हणजे सर राल्फ ते काय तर तो जो आहे तो डेकवर उभा होता. सो डार्क इट इज दे सी नो लँड. आणि त्यांना कुठलंही जमीन दिसत नव्हती. दे सी नो लँड म्हणजे अंधार तिथे दाटलेला होता, खूप अंधार झालेला होता. सो डार्क. कोथ सर राल्फ, आता राल्फ काय म्हणतोय बघा, सर राल्फ म्हणतोय इट विल बी लाइटर सून, लवकरच, फॉर देर इज द डाऊन ऑफ द रायझिंग मून. आता लवकरच काय होईल, रायझिंग मून, मून उगवेल आणि थोडासा उजेड आपल्याला जाण्यासाठी इथे होऊन जाईल. पुढचा स्टांजा आहे. कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोर, फॉर मी थिंग्स वी शुड बी नियर द शोर. नाव वेअर वी आर आय कॅन नॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. Canst hear, said one, the breakers roar. मला असं ऐकू येतंय की मला लाटेचा आवाज, ब्रेकर्स रोअर म्हणजे मला लाटेचा आवाज ऐकण्यासारखं वाटतंय. फॉर मी थिंग्स, मी थिंग्स म्हणजे आय थिंक. फॉर मी थिंग्स वी शुड बी नियर द शोर. मला वाटतंय की आपण काय असावं तर शोर म्हणजे किनाऱ्याजवळच आपण आलेलो असावं. नाव व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही की आपण कुठे आहोत. बट आय विश, मला असं वाटत होतं, आय कुड हिअर द इंचकेप बेल, की काय इथं जर इंचकेप बेल असती तर त्याशिवाय हे ठिकाण सांगणं अवघड आहे. किंवा मग इथं जर माझी इच्छा आहे, आय विश म्हणजे मला असं वाटतंय की जर इथे इंचकेप बेल असती तर निश्चितच आपण कुठे आहोत हे आपण काय केलो शकलो असतो, शोधू शकलो असतो. आय कुड हिअर द इंचकेप बेल. They hear no sound. The swell is strong. Though the wind hath fallen, they drift along, till the vessel strikes with a shivering shock. Oh Christ, it is the Inchcape Rock. They hear no sound. The swell is strong. त्यांना कुठल्या प्रकारचा आवाज येत नाही, परंतु निश्चितच ते कोणला तरी टक्करलेले असतात. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग, टिल द वेसल स्ट्राईक विथ द शिवरिंग शॉक. ओ क्राइस्ट, इट इज द इंचकेप रॉक. म्हणजे आता इथं असं दिसतंय आपल्या ह्या स्टांजेतून आपलं असं दिसतंय की जहाज एखाद्या मोठ्या वस्तू अचानक आदळला आहे आणि त्याची संपूर्ण रचना म्हणजे त्याची की सगळी ढाचा असेल तो पूर्णतः काय झाले तर पूर्णतः हादरलेला आहे आणि पाण्यावरून तो हळूहळू
सरकत आहे. आणि तिथले जे काही काम करणारे लोक असतील त्या जहाजावर, त्यांना सगळ्यांना समजलं की ते निश्चितच काय झालं तर इंचकॅप रॉक या खडकावर ते आढळलेले आहे. शेवटच्या लाईनमध्ये आपल्याला दिसतंय, ओ क्राइस्ट, इट इज द इंचकॅप रॉक. सर राल्फ द रोवर टोर हिज हिअर, he cursed himself in his despair. The waves rush in every side. The ship is sinking beneath the tide. सर राल्फ रोवर जो असेल, सर राल्फ रोवर जो आहे तो त्याला हे कळालं की आता इंचकेप रॉकवर आपली जहाज अडकलेली किंवा आदळलेली आहे. त्यामुळं सर राल्फ द रोवर टोर हिज हिअर्स, तो खूप त्याला टोर हिज हिअर, टोरचा अर्थ सांगितलेला पुल हार्ड, त्याला खूप वाईट वाटलं आणि तो खूप जोराने त्याचे केस ओढायला लागला. ही कर्स हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर, आणि तो खूप नाराज झालेला होता, तो स्वतःलाच शिव्या शाप देत होता. द वेव्ह रश इन एव्हरी साईड, आणि ज्या काही समुद्राच्या लाटा आहेत त्या प्रत्येक साईडमधून त्या जहाजामध्ये शिरत होत्या. द शिप इज सिंकिंग बिनिथ द टाईड, आणि हळूहळू ती शिप जी आहे ती त्या टाईड म्हणजे काय, लाटेंच्या खाली म्हणजे समुद्रामध्ये ती हळूहळू काय चाललेली होती तर बुडत चाललेली होती. सिंक म्हणजे बुडणे. आणि शेवटचा स्टांजा दिसतोय बघा 17 नंबरचा. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर, अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. त्याला निश्चितच एक प्रकारची म्हणजे तो आता मरतोय कारण जहाज ही डुबतीये. बट इवन इन हिज डाईंग फिअर, त्याच्या मरणाच्या भीतीमध्ये, वन ड्रेडफुल साऊंड, एक भीतीदायक त्याला आवाज ऐकू होते. कुड द रोवर हिअर, म्हणजे रोवरच तो ती आवाज ऐकू शकत होता. फक्त रोवरलाच ते गाणं, ते जे काही बेल आहे ती ऐकू येत होती. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल, आणि ती जी साऊंड होता तो कशासारखा होता, ॲज इफ विथ द इंचकेप बेल सारखाच त्याचा आवाज येत होता. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल, जो खाली समुद्राच्या खाली किंवा मरणाचं जे काही डेव्हिल आहे त्याला आपण यम म्हणू शकतो बरं का आपल्या भाषेत. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल, तो काय तर गंभीर असा आवाज म्हणजे द साऊंड ऑफ अ बेल रंग सोलमनली आफ्टर डेथ, मेल्यानंतर जो आवाज निर्माण होतो त्या आवाज त्या तिथे ऐकू येत होता. कोणला, त्या रोवरला. अशी प्रकारची छान कविता रॉबर्ट साऊथ यांनी सांगितलेली आहे. द इंचकेप रॉक या पोएममधून आपल्याला एक निश्चित माहिती मिळते, एक मॉरल मेसेज आपल्याला मिळतो की जसं आपण पेरणार त्याचप्रमाणेच आपल्या हातामध्ये यश येईल किंवा त्याचप्रमाणे तेच आपल्या वावरामध्ये किंवा आपल्या शेतीमध्ये उगणार. त्यामुळं कुठली गोष्ट चांगली करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या हातातही चांगल्याच गोष्टी येतील. आणि याचा आणखीन एक पार्ट मी बनवणार आहे, तो आहे लिटररी क्रिटिसिझम, म्हणजे थोडक्यामध्ये एक ॲप्रिसिएशन, म्हणजे कुठले फिगर ऑफ स्पीच यामध्ये आहेत आहे की नाही, तर हे मी तुम्हाला त्यामध्येच सांगेल. पण तरी एक थोडक्यात सांगतो की इंचकेप रॉकमध्ये बऱ्याचशा फिगर ऑफ स्पीच वापरलेल्या आहेत. आता फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, आता फिगर ऑफ स्पीचसाठी पण एक व्हिडिओ, म्हणजे सर्व जे काही फिगर्स ऑफ स्पीच आहेत त्याच्यासाठी पण एक व्हिडिओ मी बनवणार आहे, तर तो बघितल्यानंतरही तुम्हाला चांगला समजून जाईल. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की रायमिंग स्कीम AABB अशी आहे सर्व 17च्या 17 स्टांजासाठी, आणि एकंदरीत 68 लाईन्स या पोएममध्ये आहेत. हा एक प्रकारचा बॅलेड आहे, म्हणजे एक लॉंग पोएम आहे, आणि ज्यामध्ये काय केलेलं असतं तर एक लॉंग पोएम, आणि ज्यामध्ये एक स्ट्रॉंग मेसेज दिलेला असतो जो आपल्याला मिळालेला आहे. तो म्हणजे कुठला, ज्याप्रमाणे तुम्ही पेरणार त्याप्रमाणेच ते उगवेल. ॲज यू सो शॅल यू रीप, ज्याप्रमाणे तुम्ही पेरणार त्याप्रमाणेच ते उगेल. सर ते शेवटी पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.